ग्रॅज्युटी देते त्याच्यावरती काय करणार, एखादी नोकरी लागेल बायकोला, पण काय फरक पडून राहिला का साहेब त्याच्यामध्ये? नाही पडत आहे. तुम्ही आमचा पेमेंट वाढवा तर आत्महत्येचे प्रकार बी खतम होते असं मी म्हणून राहिलो. पण याचा मतलब हे नाही साहेब की मी तुमच्याबरोबर गलत बोलून राहिलो, की सत्य परिस्थिती आहे की आज आमच्या घरी नवीन लोकांच्या घरी एवढे नवीन असतील त्यांना माहीत आहे की ते घर कसे चालवत आहेत. फक्त एवढा विचार करा की थोडा बहुत तरी काहीतरी कसं होत असेल तर तेवढा पेमेंट वाढवा. आणि हे सगळ्या संघटना, मला कोणत्याही संघटना असो, मी कोणत्या संघटनेचे नाव नाही घेत, ज्याही संघटना असतील त्यांचा विचार सोडा, पण तुम्ही आमच्या नवीन लोकांसाठी किंवा कोणत्या पुराण्या लोकांसाठी काहीतरी करा. मी कोणत्या संघटनेकडून आलो नाही, मी एक सामाजिक म्हणून एक स्वतः म्हणून आलो की माझ्या घरची परिस्थिती कशी आहे मला माहीत आहे. बाकी कोणी आपल्या घरची करणार नाही साहेब. तुम्हाला मी म्हणेन की साहेब मला पैशाची गरज आहे, तुम्ही देणार आहे का? नाही देणार आहे. मला माझे घर चालवायचे आहे, माझे घर कसं चालवायचे, माझ्या स्वतःच्या पेमेंटवर चालवायचे आहे. बस साहेब एवढं. सर्वसाधारणपणे बहुतेक कामगारांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. तर फक्त मतं व्यक्त करण्यामध्ये फक्त पगार वाढ हवी हा भाग आहे आणि 7वा आयोग मिळावा असं सुद्धा आहे. तर या बाबतीत चर्चा करण्यापेक्षा जो काही निर्णय ते व्यवस्थापन वगैरे घेईल, आता कुणाला बोलायचं नाही, कारण आता बाकीच्या सुद्धा ठिकाणी तुम्ही जसे तुमचं मत व्यक्त केलं तसं आम्हाला ऐकायचं आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या याच्याकरता जाणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी आपली मतं चांगल्या प्रकारे व्यक्त केली आणि त्याच्यामुळे कनिष्ठ वेतन श्रेणीवान किंवा जो ज्युनियर आहे त्याला पगार खरोखरच कमी आहे असं निदर्शनास आलेलं आहे. ठीक आहे, आता जे काय होईल ते व्यवस्थापन आणि त्याप्रमाणे चर्चा करून आपण करण्यात येईल. आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद.